हॅलो त्याचं थोडं तोंड इकडे फिरवता का असं थोडं तोंड इकडे फिरव हा थोडस लई नाही ऐका सज्जनो 2:10 झालेले आहेत हा 1:40 ला पारा सुरू झालेला आहे गावाची जी संहिता आहे माझी भजनीमुळे नाही मोडणार कोणी मोडो आम्ही नाही मोडणार कारण 21-22 वर्ष झाली भजनाची सेवा करत असताना खरंच माणसानं उल्लंघन करू नये त्यालाच तर म्हणतात सावध झालो आलो हरीच्या जागरा पळून या गेली झोप होते आडवते पाप प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला सावध केलंय साधू संतांनी या गावाचा आम्ही मातमी करत असताना मग या गावातल्या साधू संतांनी जे आम्हाला गोष्टी घालून दिल्यात कारण जे जे भेटे भूत तेथे मानीचे भगवंत या दृष्टीने आम्हाला समोर पाहतोय आणि त्याचे आम्हाला भान असणं गरजेचं असते आणि म्हणून मी काय 1.5 तासाचा पारा घेणार नाही जे मला तुम्ही 1 तास दिलेला आहे त्या बंधनात मी असेल शेवटपर्यंत आणि म्हणून काय म्हणतात महाराज ध्येय ध्याता आणि ध्यान दयाहुनी अससी भिन्न सच्चित आनंद हे श्री हरि तू परे हुना श्री हरि तू परे हुना श्री हरि तू परे हुना सच्चित आनंद हे अरुतेगा श्री हरि तू परे हुना श्री हरि तू परे हुना ध्येय जिथं संपते ध्यान जिथं संपते ध्याताही थकून जातो त्याच्या पलीकडचा तुझा राहील तुझी सुरुवात करत असताना सांगितलंय मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा तुझी निर्गुणाचा आरंभ तुझ्यापासून आहे एवढी तुझी मती आहे मग असं नाही की तू निर्गुणच आहेस भगवंता तू सगुण पण आहेस कारण भक्तासाठी तू सगुण झालास या पिंडामध्ये ब्रह्मांडामध्ये तुझी सत्ता आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही
की तू पिंड आणि ब्रह्मडापुरताच मर्यादित आहेस, तू अमर्याद आहेस. परंतु महाराज शब्दाच्या पलीकडचा जो भावार्थ असतो तो समजून घ्यावा लागतो. शब्दज्ञानी करी ती चावटे म्हणून शब्दांचे खेळ खेळत असताना आम्हाला कळालं पाहिजे शब्दांची ताकद. आम्हा घरी धन शब्दाची चरतने शब्दाचीच शस्त्र यत्ने करू, शब्दचे आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे शब्दाची देव करू गौरव पूजा. देव आहे ते तेव्हा मला समजत आलं पाहिजे त्या शब्दांची ताकद. पण कळत नाही हे दुर्दैव आहे. आवाज वाढू नका जास्त, थोडा इको कमी करा. हॅलो 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 माईक थोडस कमी करा. हॅलो हॅलो थोडा वाढवा. हॅलो बस. हे ध्याता आणि ध्यान असा तू आहेस. आपण ऐकलं सुरुवात करत असताना प्रस्तावित झाल्याच्या नंतर गुरुभक्ताचा पार लागला नाही. हरिहराच्या पलीकडची महती त्याची आहे. याला म्हणतात खाजून वावधन आहे. माधवराव पाटील होतंय कसं, इतिहास साक्षी आहे. दादा कोणक्याच एक गाणं आहे, बोट लाईल तिथं गुदगुल्या. पण खाजून वावधन आणू नये. अख्खा पारा झाला माझा, कुठेही स्पर्शित होऊ दिलेला नाही. अभंग मी एक ठेवला होता, पिंडी देश तिथे ब्रह्मांडी पसारा. त्याच्या पुढचं वाक्य होतं ते सुद्धा मी टाळलंय, कारण वक्त्याला भान असावं म्हणा. भजन असावे निर्मळ, भजन असावे प्रांजळ, म्हणजे वादंग असू नये. म्हणजे रामदास महाराज सांगतात समासामध्ये. त्याच्या पुढचं वाक्य असं होतं, पिंड स्थिती ब्रह्मांडी पसरा हरिभी न सारा व्यर्थ बर्म. शुक याज्ञे वल्के दत्त कपिल मुनी हरिशी जाणून हरीच झाले. हे काय होय. आता हे ज्याला कळलंय त्यानं त्याचा उद्धार झालेला आहे. हे ज्याला नाही कळलं ते भवसागरामध्ये गोचा खात आहेत. बोलले म्हणून बोलायला काही हरकत नाही. भजन आहे, बोलावं लागते भजनाच्या ठिकाणी. माफी मागतो, जाणीवपूर्वक ना संप्रदायावर चिकलफेक मी करत नाही. परंतु काय करता, शेवटी नशिबाला ते येते. एक मराठीमध्ये मन आहे, किती केला चाळा तरी तो रंग जायना काळा म्हणतात. मग चाळ्याला त्या आम्हाला आळा घालावा लागणार आहे. आळा घालण्यासाठी मला बोलणं गरजेचं आहे. कारण ही 1.5 इंचाची बाई आहे, 32 जणांच्या सानिध्यात राहते. हिला जर आटोक्यात ठेवलं तर ठीक आहे, नाही ती नाना नखरे करते. दंत कहे जिबको तुम 32 दंत कहे जिबको हम 32 तू अकेली माँ एक बार चांच खाऊ तर फिर्याद कहां ले जाए. दात म्हणले जिबीला, अगं जिबलेलं वळवळ करू नको. जर आमच्या 32 जणांच्या तावडीत पडलीस तर तुझं काही खरं नाही. तेव्हा जीभ म्हणते, जीभ कहे दंत को तुम 32 समय अकेली माँ एक बार तेडी चलेंगे तो 32 ही गिर जाए. एवढी ताकद तिच्यामध्ये आहे. ह्या 1.5 इंचाच्या बाईला फार सांभाळावं लागते. एक वाणी 52 खनी 52 अक्षर बोलती. जवा नवीन पोपट हाय लागला मिट बोलायला, मिट मिट बोलते. मग हिला काही बी बोलू देऊ लागते. तिच्यावर अंकुश ठेवावा लागतो. आणि साधू संतांना आम्हाला अंकुश ठेवायला सांगितलेला आहे. सावध म्हणले, सावध व्हा म्हणून. कारण का, भजन कीर्तन चांगा, भजन कीर्तन चांगा, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, हरी रूप
कीर्तन हे चांगुलपणासाठी असते. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप होता येते. परंतु आम्ही नाना रूप धारण करून बहुरूपी व्हायला लागलो आणि बहुरूपी झाल्याच्या नंतर जीवाचं सोंग होते. आपण ऐकलं चिलपिंपरी या गावामध्ये चल हा शब्द आहे आणि चल शब्द आम्हाला चालायला सांगतो. काय परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये चालत असताना बाबा सावध झालं पाहिजे आणि चाललं पाहिजे. थांबला तो संपला असं मला म्हणायचं होतं. परंतु चालून नाही म्हणे ते चाल सुद्धा चालीवर पाहिजे. चालीवर चाल होती, चाल बदलली. तेच तर मला चिलपिंपरी तेच म्हणाली, चाल बदलू नका म्हणाली. पण काय करता, जुनाट आजार आहे, बदलतच नाही. आणि म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात, सारासार विचार करा उठा उठी. अरे सारासार विचार करा उठा उठी. नामधरा कंठी ठोबाचे, नामधरा कंठी ठोबाचे, नामधरा कंठी ठोबाचे. विचार करा पण सारासार करा. त्रिगुण आसार निर्गुण सार सारा सार विचार हरिपाठ. सार आसार आम्हाला कळायला पाहिजे. हे ज्याला कळालंय तेव्हा त्याला कळते काय बोलावं काय नाही बोलावं ते. बोलून विचार करण्यापेक्षा बोलताना विचार करणे अधिक चांगलं आम्हाला साधू संत सांगतात. त्याला मराठी साहित्यामध्ये पूर्व प्रतिरक्षा असं म्हणतात. जय जय सद्गुरु आनंद कंदा. आपण ऐकलं, हरिहराकडे गेलेत म्हणून बोलतो थोडस, कारण या ठिकाणी विद्वान मंडळी आहे. सिद्धांत शास्त्र असं सांगते, वेदांत म्हटलं तर थोडं वेगळं वाटते, मी सिद्धांत शास्त्राचं सांगतो. सिद्धांत शास्त्र असं म्हणते, सद्गुरु जीवाचा मालक नाही. गुरुजवळ मुक्ती नाही, सद्गुरुजवळ मुक्ती नाही, त्याच्या पलीकडे मुक्तीचा दाता आहे असं सिद्धांत शास्त्र सांगते. पुराव्यानिशी उपलब्ध आहे. गुरुजवळ मुक्ती नाही, गुरुच्या पलीकडे आहे, सद्गुरूच्या पलीकडे कोणीतरी आहे. हे तिन्ही एक नाहीत. कोण आनंदाचा कंद आहे? चिंतनाचा विषय आहे, थोडस गांभीर्याने घेतलं पाहिजे आपण. आखा पारा झाला. खरं सांगा श्रोते माय बाप हो, जो मी विषय ठेवला होता कुठेतरी स्पर्श झालेला आहे का? म्हणजे ते का स्पर्श केला नाही मला हे नाही म्हणायचं, माझा कुठं तसा वादा पण नाही, पण करायला पाहिजे होता. अपेक्षा असते प्रत्येकाची. थोडा तर स्पर्श करायला पाहिजे होता. मी काय म्हणलो ते सुद्धा त्यांनी जे सांगितलंय ते नव्हतं, तो विषयच नव्हता. मला दुसरंच काहीतरी बोलले. याचं कारण काय? हा जो जीवात्मा आहे ना, याला ही माया ही वासना वेगळ्या दिशेने घेऊन चालली. त्याच्याने याची अवस्था ही भरकटत चालली ह्या जीवाची. याला कळना झालंय खरं आणि काय. आणि म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात, वासनेच्या संग नको जाऊ मना. अरे वासनेच्या संग नको जाऊ मना. पाहत्या रावण कैसे पाहत्या रावण कैसे झाले, पाहत्या रावण कैसे झाले. सोंग होऊन गेलं. कोणाच्या मागे जाऊ? याला याच्यामुळे चिलमिप्री म्हणाली की चला उठा म्हणून, थोडं चला बाबा, तर ह्या दिशेनं चला. उठा उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाता. भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. चिलपिंपरी सांगते चल मधून ही चाल धरून चला म्हणते.
आणि चालीवर चालण्यासाठी चालीवरला घोडं पाहिजे. बायको नवरा म्हणला म्हणून अगं मतदान कोणाला करतेस, ऐकले तुम्ही, मी कोणाला तरी करील की म्हणले, तू कोणाला करणार आहेस ते मला बायकोला विचारलं आणि नाही विचारलं नाही. आम्ही तेच तर म्हणाले ना, त्या बाईच्या नाजूनच वाटोळ झाले सगळं. आणि तिला जाऊन काय विचारायचं कुणाला करायचं मतदान, एवढी अक्कल नाही का कुणाला करावं ते, मतदान व्हायलाय आपलं म्हणून उमेदवार निवडून येणार झालाय. चारी मुंड्या चित व्हायलाय, ती चारी मुंड्या चित व्हायची वेळ आपल्यावरती येऊ नये म्हणून मी पहिल्या पाऱ्यात सांगितलंय की वाट चुकली तर वाट लागते. दोष धोंड्याचा नसतो, नजरेचा असतो. नजर चुकली म्हणून खाली बोट फुटते, धोंड्यावर धोंडे घालून काय उपयोग आहे. म्हणून तुकोबा सांगतात वाट आमची लागू नये असं जर वाटत असेल, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्षी अथवा बंधा राम राम स्मरादी. मनाला प्रसन्न करावं लागते, याला ताब्यामध्ये ठेवावं लागते, तेव्हा गती अधोगती कळते. पण याला उगा मोकार सोडून जर दिलं तर उगा त्या गाईच्या वस्त्राने नाकात वारं शिरलं की कुणीकडे उधळत पळते, मग जीवाचे हाल होतात. म्हणून त्याच्यावर कुठेतरी आम्हाला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि त्या मनाला मोगरा करायचा असतो. मन हा मोगरा अर्पुनी विश्वरा आणि पुनरुपी संसारा येणे नाही. त्या मनाचा मोगरा करतात ते काय हे बघा. त्या मनाला मोकार करू नका, त्याला मोगरा करा. एकदा काय झालं म्हणून, म्हातारी तिच्या पूर्ण जाभाड बसले होते, अशी रोड म्हातारी, अशी सनकाडी वाणी झालेली. तिला दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरांनी तिला सलाईन लावल्या, हाताला सलाईन, ते नाकामध्ये नळ्या घातल्या तिच्या. जास्त सिरियस होती कारण अशी गाले तिचे पूर्ण बसून गेले होते, खोबऱ्याची वाटीवाने तोंड झालं होतं तिचं. आणि अशा सलाईन लावल्या तिला डॉक्टरांनी आणि लावल्याच्या सिरियस होती जास्त. आणि तिथं नातू आला तिथं, आणि त्या नातून बघितलं सगळे ते वायर बिर सलाईने सगळ्या. आणि बघले दवाखान्याच्या बाहेर गेले, तिकून लोक आले म्हणले बाळा, आणि त्या लेकराला विचार, अरे बाळा आजी बरी आहे का म्हणले. हा आजी बरी आहे म्हणले, तिला चार्जिंगला लावले म्हणले, सध्याच्या चार्जिंग चालू आहे म्हणले. हे कळलं गेलं की असं होते, काय बी म्हणते माणूस, कळावं लागते. कळण्यासाठी आम्हाला साधू संत सांगतात, सावध व्हा म्हणतात. फार गरजेचं असते परमार्थामध्ये, कुठेही सावध असलं पाहिजे माणसानं. कसं असलं पाहिजे, क्षणोक्षणी हाची करावा विचार. कसा, क्षणोक्षणी, नुसतं चिलपिपरी पुरता नाही, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तारावया पार भव सिंधू, तारावया पार भव सिंधू, भव सिंधू. हा भवसागर तरुण जावा असं जर वाटत असेल, क्षणोक्षणाला आम्हाला सावध व्हावं लागणार आहे. आणि जर सावध नाही झालो, 100% गोच्या खाऊन मधात मारावं लागणार आहे. इतकं साधन आहे. आणि त्यासाठी सुलभ सोपं आम्हाला या भगवंताचं नाम दिलेलं आहे, ते घेतलं पाहिजे आम्ही. त्या विषयाच्या अनुषंगानं काही आम्हाला स्पर्श करता येईल का. मी परमान ठेवलं होतं, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. वैष्णव संप्रदायाने आम्ही ह्या जीवाच्या हिताचा तो मंत्र दिलेला आहे आणि उघडा दिलेला आहे, झाकून काहीच ठेवलं नाही. लोपले ज्ञान जगी हित नेनंती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. जे गुह्य होतं ते तुमच्या आमच्यासाठी ओपन करून दिलंय, सांगितलंय, जन माणसासमोर अभिव्यक्त झाले, मांडलंय. या जीवाच्या हिताचं होतं. या अनुषंगानं काय चिंतन करायला पाहिजे होतं ते अपेक्षित त्या गोष्टीची अपेक्षा होती.
आणि चरणाचा विषय आहे. चरणाबरोबर आचरण सुद्धा फार महत्वाचं असते. एखाद्याचे चरण पवित्र आहेत, पण ते चरण पवित्र त्या पवित्र चरणाला स्पर्श करण्यासाठी आचरण सुद्धा महत्वाचं असते. चरण आणि आचरण हा दोन्हीची फार महत्वाची सांगड आहे. आणि ते चरण कसे असले पाहिजे? जिथे दिव्यत्वाची प्राप्ती तिथे कर माझे जुळती म्हणलंय. तिथे दिव्यता असली पाहिजे त्या चरणाजवळ, तेव्हा तिथं कर जुळतात. आणि तेव्हा कर जुळल्याच्या नंतर आपल्या पाठीमागची कर बंद होते. आणि म्हणून हा जो जन्म आहे देह भजना दिला गोमटा परी झाला बाधा फाटिकेचा. भजनासाठी हा देह दिलेला आहे. तिकडे सुद्धा परमान सांगितलंय, नामासाठी येऊन करिता चावटी, अरे नामासाठी येऊन करिता चावटी, शेवटी मसनवटी जाण लागे, शेवटी मसनवटी जाण लागे, मसनवटी जाण लागे. तिकडे सुद्धा म्हणतात. मग सांगून का कळू नये माणसाला? चावटपणा का करायचा? देह तर भजनासाठी गोमटा दिलेला आहे. हित भजनातून ह्या जीवाचं होते. मग या जीवानं नको ती त्या माया अविद्या वासनेच्या विकारांच्या नादी लागून हा चावटपणा करू नये. तर त्यानं काय केलं पाहिजे? कवी करता काय म्हणतो? माझ्या माळकोटा येथून माळकोटा नगरीचं वैभव हरिभक्त परायण दत्तराम मामा गोरठेकर तर्फे 101 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल मामांचा भजमळच्या वतीनं मनापासून आभारी आहे. तसेच माझ्या खुजडा येथून जगोजी पाटील पुरे उद्या येणाऱ्या 24 तारखेला मोझा खुजडा या ठिकाणी माझ्या भजमळाचा कार्यक्रम आहे. सोबत कुठली आहे? अच्छा, कॅन्सल झाली का? ओके, माऊलीच आमची पांडुरंग माऊलीच होती सोबत. परत काही अडचणीच नव्ह 100 गावाची भजनमंडळ सोबत आहे. तर उपस्थित सर्व श्रोते मायबापांना विनंती आहे ती सुद्धा भजन भक्ती श्रवण करण्यासाठी 24 तारखेला येत्या उद्याच्या येणाऱ्या 24 तारखेला खुदड्या ठिकाणी उपस्थित राहून दोन्ही भजनमंडळाला आशीर्वाद द्यावा. जगोजी पाटील कुरे यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल ज्ञानदीप भजनमंडळ गोपावाडी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. तसेच सदाशिव अशोकराव पाटील गाढे, भगवान सुदाम पाटील गाढे, सुनील प्रभाकर पाटील गाढे, सदाशिव संजय पाटील गाढे, कन्हैया भगवान पाटील गाढे, गाढे परिवाराकडून 101 रुपयाची भेट. काय अक्षर सुंदर आहे बघा, खरंच पुन्हा लिहिलंय की खूप सुंदर अक्षर आहे. तुमच्या अक्षराला खरंच या अक्षराबद्दल तुम्हाला खूप खूप लाख लाख शुभेच्छा. बघा बघा ना, एखाद्या टायपिंग केल्यासारखं सुंदर अक्षर आहे बघा. अशी गुणवान रत्न जन्माला आली पाहिजे. कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तर गाढे परिवाराकडून 101 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल भजमळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे. म्हणून की हा जीव नको त्या गोष्टी करायला लागलेला आहे. ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करत नाही, नको त्या करत असल्यामुळं त्याला कवी साधू संतांनी उपदेश केला बाबा की तसं करू नको, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा,
सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाटीची बहीण शेजची कामिना दूर राहे शेजची कामिना दूर राहे आणि शेवटी तुकोबा म्हणतात तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवणे अरे तुझ्या जीवाचा मालक तो आहे जेने हा जीव दिला दान तयाचे करावे चिंतन तो जग जीवन नारायण गुण गाईन तयाची त्याचं गुणगान आम्ही गायलं पाहिजे पण त्यांचं गुणगान न गायता नको ते चावटपणा आम्ही करायला लागलो म्हणून कवी करता काय म्हणतो अरे काही कामाचा चावटपणा अरे काही कामाचा चावटपणा भजन करूया या रे या हे जरा घुमना झाले बघा खळखळ खळ वाजणार असं बुम बुम का वाजणार आवाज जरा बुम बुम आवाज आला पाहिजे काही कामाचा चावटपणा अरे भजन करूया या रे या ही खट्याळ हाय लय सज्जन हो श्री बालाजी धोंडीबा पाटील तोडेवाड राहणार देगाव तालुका नायगाव यांच्यातर्फे 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल ज्ञानदेव भजमंडळ मनापासून आभारी आहे खट्याळ आहे तिचा चांगला वापर करून घेतला तर ती चांगलं करू शकते तिला जर तुम्हाला वापरता नाही आलं मग तुमचं घोडं करायला तयार आहे ना ती घोडं करते तुमचं वानेर करते जीवाचं आणि म्हणून साधू संत आम्हाला काय सांगतात संहित दडलाय भजन कीर्तनी अरे संहित दडलाय भजन कीर्तनी भूत शिरलाई कोणता डोक्यात भूत शिरलाई कोणता संहित दडलाय भजन कीर्तनी भूत शिरलाई कोणता डोक्यात भूत शिरलाई कोणता कसं म्हणावं शहाणे तुम्हाला अरे जीवन घालता धोक्यात उभं जीवन घालता कशा पायी घालता उभं जीवन का धोक्यात घालता साधू संत आम्हाला हात जोडून सांगायले लागून या पाया विनवितो तुम्हा करे टाळी बोला मुखीना करे टाळी बोला मुखीना मुखीना हात जोडून सांगायले बाबा तसं करू नको रे
नको त्या नादाला लागू नको. म्हणून कसं म्हणावं शान तुम्हाला, उभं जीवन घालता धोक्यात, उभं जीवन घालता. विचार बदला जीवन बदलेल, अरे विचार बदला जीवन बदलल, लागा संताच्या पाया. जा थोडं त्या साधू संताकडे. कळत नसेल तर गेलं पाहिजे. माणसं सुद्धा म्हणतात कळत नसेल तर शाण्याजवळ बसावं, त्याच्याजवळ बसलं पाहिजे. साधू संत आम्हाला जीवाचं हित समजून सांगतात. सांगून इथे गेले आधी दया निमित्त संत, सांगून गेलेत आम्हाला तरी आम्हाला कळत नाही. विचार बदला जीवन बदलल, संताच्या पाया. ही खट्याळ हायलय की हा जीव 93,99,999 फेरे फिरल्याच्या नंतर शेवटची पाळी मनुष्य जन्म, असं मी प्रमाण ठेवलं होतं बाबा. की म्हणजे खूप पाणी पिले माणूसच कसं म्हणतंय 12 गावचं पाणी पिऊन आले म्हणून. ते अनुषंगानं खूप फिरला हे सांगायचं होतं. परंतु शब्द कसे, शब्द बदलले की त्याचा भावार्थ बदलतो. आणि शब्दात लय मोठी ताकद आहे. एक कवी करता म्हणतो, लावता येते आग शब्दाने, विझवण्याची कला ही शब्द जाणतात. आणि शब्दातून मिळतो प्रेमाचा ओलावा, आणि आयुष्याचा उन्हाळा ही शब्दच करतात. ताकद आहे शब्दामध्ये. आणि हे आम्हाला साधू संत समजून सांगतात. साधू संताजवळ गेलं पाहिजे. पण ते साधू कसा असला पाहिजे, तो संत कसा असला पाहिजे, तो गुरु सद्गुरु कसा असला पाहिजे. साधू ऐसा चाहिए, साधू ऐसा चाहिए, जैसे सूप सुभान. साधू ऐसा जैसा सूप सुभाय, सार सारा गैरी रयत होता देत उडाय. साधू कसा असतो, सुपासारखा असतो. सूप काय करते, धान्य धान्य ओरिजिनल आपल्याकडे घेते आणि भुसकट कोंडा फेकून देते. ही ज्या साधूला कळते त्याच्याकडे गेलं पाहिजे, नाही. येते काय काय भुसकट भरतात, तिथे फार गमत चकमक होती. त्या संताकडे गेलं पाहिजे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, असे ते साधू, ते असे ते संत आहेत, त्यांच्याकडे जा म्हणतात. पण हे मन तिकडे जात नाही. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईची मुरला अनुभवी. हे ज्याला अनुभव आलाय त्याला ते कळतात साधू संत, आणि ते त्यांच्याकडे जातात. आणि नको ते मग नको त्या नादी लागून मग असल्या गोष्टी करत बसतात. म्हणून इंद्र चंद्र नारद फसले,
इंद्रचंद्र नारद फसले. आपल्याला वाटतं का भजन करते, भजन करत गेले. इंद्रा पडले भगत, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, त्याचा सुद्धा चाळा चुकला होता. म्हणजे चाळा चुकू नये आपला. चाळा चुकला तर मग काय होते. इंद्रचंद्र नारद फसले या मोहमायाच्या नादान, या मोहमायाच्या अरे कधी कुणाचं झालंय भलं, अरे कधी कुणाचं झालंय भलं, नको नको दवी तांडवा दान, नको नको दवी तांडवा. अर्धाचा रे आनंद करता, अरे अर्धाचा रे आनंद करता. लई क्यू येते, अर्थाचा अनर्थ करतात लोक. आणि अशा अडाणी जीवाची दया, संसारात बुडणाऱ्या जीवाची दया त्या संताला आली. बुडते जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. ह्या बुडणाऱ्या जीवाला साधू संतांना सांगलेला मार्ग सोडून देऊन नको त्या वाटेनं भरकटणाऱ्या जीवासाठी साधू संत आले. महाराज म्हणतात तुकाराम एका ठिकाणी साधू संत कसे आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी,